आता माझे काका आहे ना माहीमला राहायचे. ती डिसूजा चॉल आहे ना त्याच्याच आसपास कुठेतरी राहायचे. 3:30ला वगैरे घर सोडायला लागायचं. त्यांना आहे ना त्या चाळीतून एक शॉर्टकट होता. आता जे जात होते ना त्यांना मागून एक आवाज आला. एक बाई त्यांना बोलवते. आनंद, कसा आहेस तू? मी आली आहे. जरा मागे बोलून बघतोस का? ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. ठीक आहे, ती वाली स्टोरी सांग ना तू. ते काकांची स्टोरी मला ऐकत होतं ते, आपल्या ऑडियन्सला पण सांगतो एकदा. ते भारी होते. तर ही बाई माझ्या काकांनी सांगितली होती गोष्ट. आता जेव्हापासून आपण हे पॉडकास्ट करायला लागलो तेव्हापासून प्रत्येक जण येऊन मला त्यांच्या स्टोरीज सांगत होतं. पण ही काकाने मला खूप आधी सांगितलं जेव्हा मी लहान होतो. आणि त्यावेळी कसे की त्यावेळी आपण खूप असं घाबरून झोपून जायचो आणि ती गोष्ट ऑलमोस्ट विसरून गेलेलो. पण रिसेंटली मला काका परत भेटले होते आणि त्यांनी ही गोष्ट परत सांगितली होती कारण ही त्यांच्याबरोबर घडली होती. आता माझे काका आहे ना माहीमला राहायचे आणि ती डिसूजा चॉल आहे ना त्याच्याच आसपास कुठेतरी राहायचे. तर ही गोष्ट त्यांच्यावर खरोखर घडली होती. तर माझी जी आजी आहे ना ती नेहमी असं म्हणायची की रात्रीच्या वेळी जेव्हा आपण बाहेर पडतो ना आणि जर आपल्याला कोणी मागून आवाज देतो तर त्याला कधी उत्तर नसतं द्यायचं. त्याला त्या हाकेला कधी ओ द्यायची नसते. आपल्याला फक्त पुढे चालत राहायचं आहे. कारण असं आहे ना की कोणतीही आत्मा किंवा हे नकारात्मक जी शक्ती असते ना ती तीनदा आपल्याला आवाज देते. ती अगदी आपल्या एका मित्राच्या आवाजातही आपल्याला हाक मारू शकते किंवा आपल्या आईच्या आवाजात. म्हणजे त्यांना कसंही करून आहे ना तुला त्यांच्याकडे आकर्षित करायचं असतं. ते तीनदा हाक मारतात आणि वेगवेगळ्या प्रकारे तुला त्यांच्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात. तुला ते लोक मागे वळायला सांगतात. म्हणजे आवाज तर अरे यशोदीप कसं आहेस? अरे यशोदीप कुठे चाललास? आता समज रात्रीच्या अंधारात तू एका जंगलात चालतोयस आणि तुला तुझ्या आईचा आवाज येतो की अरे यशोदीप कुठे चाललास. तू मागे वळून बघणार ना. बघणार. का? कारण तुझी आई आवाज देते ना तुला. पण तसं नसतं. जसाच तू मागे वळून बघतोस ना तुझ्याबरोबर खूप खेळ काही खतम. घडण्याची शक्यता असते. एक्झॅक्टली. खेळ खतम. आणि हे माझी आजी आधीपासून सांगायची कारण आमच्या गावी अशा बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. ठीक आहे. तर हे काकांबरोबर पण असं झालं. काका मुंबईत राहायचे आणि माझी काकांची जी शिफ्ट होती ना ती खूप अर्ली मॉर्निंग असायची. 4ची ट्रेन पकडायची 4 वाजताची आणि त्यासाठी त्यांना 3:30ला वगैरे घर सोडायला लागायचं. सकाळी कसं ऑटो किंवा टॅक्सी वगैरे एवढ्या लवकर मिळत नाहीत त्यामुळे ते चालतच जायचे. आणि तुला माहिती आहे की आपले जे नॉर्मल मिडल क्लास आपले आईवडील आहेत ते 2 पैसे वाचवतील. भले त्रास जास्त झाला तर चालेल पण ते सेविंग्समध्ये खूप बिलीव्ह करतात. त्यामुळे माझे काकाही रोज रात्री चालतच जायचे. आणि त्यांना चालत जायला ब्रिज खूप पुढे होता. पण त्यांना ना त्या चाळीतून एक शॉर्टकट होता जो बरोबर पटरीतून जायचा. जे रेल्वे पटरी असतात ना त्याच्या बाजूला असे खूप झोपडपट्ट्या वगैरे होत्या आणि अजूनही आहेत तिथे. तर तिथून त्यांना ते क्रॉस करायला लागायचं आणि मग पुढे जाऊन त्यांना स्टेशन लागायचं. म्हणजे त्या पटरीतून सरळ यायचं. आता तू विचार कर भाई, त्या पटरीवर तो जो पॅच होता तिथे काय माहीत किती लोकांचा जीव गेला असेल, किती लोकांची तिथे पडून मृत्यू झाला असेल, किती लोकांना ढकलून दिलं असेल काय आपल्याला माहिती नाही. कारण जे रेल्वेची लाईन असते ना तिथे बऱ्याच गोष्टी असतात ना. आणि ज्या लोकांचाही तिथे दुर्दैवी मृत्यू झाला त्यांचीही खूप इच्छा आकांक्षा असतील ना. आणि ते ऑलरेडी तिकडे भटकतच असतात. आणि वरून टाईम कोणता? तर 3:30-4चा टाईम. बरोबर की नाही? भूतांचा टाईम. भूतांचा टाईम जो पीक टाईम असतो. तर माझ्या काकांचं कसं होतं ना ते एकदम बिंदास राहणारे व्यक्ती होते. सकाळी विचार कर रात्रीच उठायचे. मेहनती होते खूप आणि त्यांना काय भीती वाटायची नाही. तर एक दिवशी तसंच झालं. सकाळी लवकर उठले आणि आपल्या कामाकडे वळाले. ठीक आहे. सगळं आवरलं, डब्बा पॅक केला आणि ट्रेन पकडण्यासाठी पटरीतून जात होते. आता जे जात होते ना त्यांना मागून एक आवाज आला. एक बाई त्यांना बोलवते. तेही त्यांचं नाव घेऊन बोलवते. आनंद, कसा आहेस तू? आणि आवाज कसा ते एकदम तरुण मुलीचा आवाज की एकदम अट्रॅक्ट करायला. आणि त्यावेळी तेही एकदम यंग होते. खूप वर्ष आधीची गोष्ट आहे. ठीक आहे. यंग होते की पटकन त्यांना असे त्या जाळ्यात गुरफटायचं होतं तिला. सुरुवातीला ती मुलगी त्यांना आवाज देते म्हणजे बोलवते की कसं आहेस तू, मागे बघ. त्यांनी मागे वळून बघितलं नाही कारण त्यांना ती गोष्ट
लक्षात होती की काहीही झालं तरी मागे वळून बघायचं नाही. ते थोडे पुढे गेले. त्यांनी लक्ष दिलं नाही, ते चालत राहिले. थोडे पुढे गेल्यानंतर परत सेम. यानं कसं आहे तू मागे बघ बघ, मी वाट बघते तुझी, मागे बघ बघ, मागे बघ बघ, मागे बघ. म्हणजे जणू काही तिला त्यांना मागे बघायला लावायचं होतं. म्हणजे तू मागे बघ, ती बोलवते होते त्यांना. पण त्यांना एक गोष्ट लक्षात होती, ते सरळ चालत राहिले. त्यांनी त्यांची स्पीड वाढवली, सरळ चालत राहिले. तिसऱ्यांदा ते चालत होते, परत त्यांना मागे आवाज आला. अरे आनंद का तू माझी रुसला असं असता, मागे बघ बघ, मी वाट बघते तुझी, मागे बघ बघ. आणि हे सतत त्यांच्या कानात सुरू होतं, सतत तिच्या कानात सुरू होतं. म्हणजे कसं आहेस तू विसरलायस का मला, तू रुसलायस का माझ्यावर, हे सतत त्यांच्या डोक्यात सुरू होतं. ते खूप घाबरले, ते सरळ पळत सुटले स्टेशनकडे. तसेच ते स्टेशनवर गेले ना, त्यांनी समोर बघितलं की 4-5 पोलीसवाले होते आणि ते एका तरुण मुलीची बॉडी उचलून नेत होते. तर ती मुलगी होती जी आता ट्रेन गेली होती ना, त्यातून तिने उडी मारली होती. आणि ती बॉडी बरोबर ते लोक त्याच ठिकाणावरून आणत होते जिथे काकांना ते आवाज आले होते. आता काका खूपदा बोलतात की हा कदाचित माझा भासही असू शकतो, आवाज येणं किंवा हे. पण ते बोलले की हे काही पहिल्यांदा नव्हतं की मी तिथे जात होतो. ह्याच्या आधी पण मी खूपदा तिथे गेलो आहे. रेग्युलर रूट होता. हां, रेग्युलर जात होते ना ते. आणि त्याच्या आधी आजीनी पण ही गोष्ट त्या रात्री नव्हती सांगितली, ही खूप आधी सांगून ठेवली होती. कारण गाव ठिकाणी ह्या गोष्टी खूप कॉमन असतात. पण बरोबर त्याच दिवशी त्याच वेळी त्यांना कसा आवाज आला. आणि पुढे जाऊन त्यांनी त्या मुलीचा तो भयानक रूप पाहिला. म्हणजे तिच्या बॉडीनं ती ट्रेनच्या आतमध्ये चालली होती. म्हणजे ते उडी मारता मारता बरोबर ती आतमध्ये खेचली गेली. तिचा पूर्ण म्हणजे बोलतात ना, त्याचा चेहरा ओळखायला येत नव्हता. फक्त तिचा लाल ड्रेस होता आणि फक्त माहिती नाही ती कुठे कामावर जात होती की काय जात होती, कोणी तिला ढकललं की ती स्वतःहून उडी मारली. ह्या गोष्टींचं कारण माहिती नसतं ना. जे व्यक्ती हे जे रहस्य असतं ना, हे त्यांच्याबरोबरच निघून गेलं असतं. पण काका बोलतात अजूनही मला तिचा आहे ना तो चेहरा एकदम म्हणजे आता आपला चेहरा आहे, एक गोष्ट म्हणजे आपलं नाक, आपले डोळे म्हणजे दिसतात, म्हणजे एक हे आहे वर खाली, म्हणजे एक आकार आहे. तिचा चेहरा पूर्ण सपाट होता बाई. आणि घुसलेला आतमध्ये तिचा नाक वगैरे एकदम चेचला होता, पूर्ण रक्त हाड दिसत होतं. म्हणजे ते एवढं बॅडली ती डॅमेज झाली होती. जास्त होती ट्रेनची स्पीड पण खूप जास्त होती बाई. आणि कारण फास्ट ट्रेन होती. फास्ट ट्रेन कधी माहीमला थांबत नाही. आणि ह्याच्यापेक्षा खूप एक क्रिपी गोष्ट माझ्या काकाने सांगितली, ती म्हणजे तिची बॉडी ते एका बेडवर होती आणि तिचा जो पाय होता ना, पाय हा वेगळा साईडला होता. जेव्हा ती आतमध्ये गेली ना, तिचा अख्खा पाय कापला गेला आणि तो एक वेगळ्या ह्याच्यात बाजूत नेत होते. बॉडी ठेवली होती. म्हणजे ते लोक त्याने जाऊन तिथे शॉक झाले ते. हां, ती बॉडी ते लोक तिथे घेऊन जात होते आणि मग साईडला तिथे तिथे ठेवली होती. आणि मग त्यानंतर त्यांची जी प्रोसेस असते, मुर्दाघरमध्ये नेतात आणि मग ते पोस्टमॉर्टम करतात. हां त्या गोष्टी म्हणजे मग त्यांची चालू झाली असेल. मग त्यानंतर ती गोष्ट म्हणजे काकांनी एवढी, म्हणजे काकांच्या डोक्यावर एवढी इम्पॅक्ट केली ना त्या गोष्टीनी, की ते जवळजवळ 1.5 महिना त्या रूटवरून कधीच नाही गेले. ते पुढून जायचे आणि मे बी त्यांनी सुरुवातीला 1-2 आठवडे तर ती शिफ्टसुद्धा बदलली होती. आणि त्यानंतर पण तिथून गेले नाही. पण मला वाटतं एक काही 5-6 महिन्यानंतर जेव्हा त्यांना परत ती शिफ्ट लागली होती आणि त्यांना घाई झाली होती, कारण तो शॉर्टकट होता ना, पण त्यांनी शॉर्टकट घेतला आणि ते म्हणजे विसरलेही होते ऑलमोस्ट. पण तरीही त्यांना तो आवाज तिथं आला. त्या मुलीचा एक्झॅक्ट आवाज जो बोलत होता, अनार मागे बघतोस कस का. कारण की ती लूपमध्ये अटकली आता. ती लूपमध्ये अडकली होती. आणि कदाचित असं असू शकतं की तिचा जो मृत्यू झाला ना, अचानक झालं ते. खूप अचानक झाला. आणि जेव्हा तिला समजलं की मी नाही आहे या जगात, किंवा मी नाही आहे, किंवा तिला समजलंही नसेल कदाचित, कारण एक झटक्यात ते संपून जातं. त्या खूप कमी लोकांपैकी काका होते ज्यांना तिने त्या इन्सिडेंट नंतर पहिल्यांदा बघितलं असेल तिच्या आत्म्याने, आणि ती त्यांच्याकडून मदत मागत असेल
किंवा खूप आत्म्यांचं तसं पण असतं ना, की माझ्याबरोबर एवढं वाईट झालं आणि हे का सुखी आहेत, तर ते वाईटावर पण खूप आत्मा उठलेले असतात. तर काय तशी याची आत्मा असू शकते. आणि विचार कर, एक तरुण मुलगी, तर किती ड्रीम्स असतील भाई, तिला काय 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 करायचं असेल तिच्या आयुष्यात, तिच्यावर असं झालं. बेकार झालं. ही गोष्ट माझे काका त्यावेळी सांगायचे, मी खूप लहान होतो आणि तेव्हा मी एवढं घाबरायचो ना की काय सांगू तुला. पण माझ्याकडे आहे ना भाई अजून एक गोष्ट सुद्धा आहे, आणि ही गोष्ट ही मला आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवली होती. तर ही गोष्ट आहे अथर्वची. ठीक आहे, अथर्व आणि त्याची फॅमिली जी होती ना ती पुण्यात राहायची. ठीक आहे, आणि ते सुट्टीला गावी गेले होते. आणि ते जे काका होते एकदम चिल्ड, म्हणजे एकदम यंग ब्लड. म्हणजे भले ते 40शीत होते, पण ते एकदम ॲक्टिव्ह असायचे, मुलांमध्ये खेळून वगैरे असायचे, याला बाहेर फिरायला वगैरे घेऊन जायचे. आणि अथर्वचे तर ते फेवरेट काका होते भाई. तर तसंच तर ते लोक गावी गेले, दुपारचा वेळ होता. आणि आणि तुला माहिती आहे, जे लहान मुलं असतात त्यांना दिवसभर खेळायचं असतं. आणि स्पेशली जेव्हा ते गावी जातात, असं ओपन सगळं बघतात, नेचर वगैरे, तर तर ते वेडेच होऊन जातात. तर अथर्वही हट्ट करतं की चल आपण रानात जाऊया, डोंगरात जाऊ, फिरून येऊ, कुठेतरी फिरून येऊ, कंटाळा आला, हे ते 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 कारण गावी लाईट वगैरे पण एवढी नसते ना, येते जाते येते, आता खूप बोर झालेलं. तर त्यांनी काकांना कसं तरी कन्व्हिन्स केला अथर्वने, आणि ते लोक गेले राऊंड वगैरे मारून जंगलात वगैरे जाऊन ते येणार होते संध्याकाळपर्यंत वगैरे. तर दुपारचे जवळपास 2:30 ते 3 वाजले होते. ते आपल्या घराकडून निघाले, रानात वगैरे गेले, जंगलात गेले. ठीक आहे, त्यांच्या जंगलात गेले ना, तर त्यांनी बघितलं की तिथे एक मोठा असा आंब्याचा झाड होता, मस्त एकदम असे कलम होता तो, आणि तिथे मस्त मोठे आंबे होते. ठीक आहे, आता अथर्वने ते बघितलं आणि त्याच्या काकानेही ते बघितलं. आता अथर्व होता मुंबईचा मुलगा, लहान, म्हणजे अगदी 7-8 वर्षाचा असेल, पहिली दुसरीत वगैरे. तर त्याला मँगोज खूप आवडायचे. ठीक आहे, तर त्यांनी काकांना हट्ट करू लागला की काका मला माझ्यासाठी मँगो आणा, पाहिजे पाहिजे पाहिजे, असं हट्ट करू लागला. आणि काकांचं पण कसं होतं ना की ते ते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप ॲक्टिव्ह होते. जंगलात जाणं, झाडावर चढणं, मच्छीमारी वगैरे करणं, एकदम, कारण गावीच राहिले होते ते. तर ते पटकन झाडावर चढले आणि आंबे तोडू लागले. पण ते आंबे तोडत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते फांदीवरून खाली पडले. हे बघून अथर्व खूप जास्त घाबरला. त्यांच्या जवळ गेला, त्याने उठवू लागला, पण ते काही तो माणूस उठायला तयार नाही, असं की बेशुद्ध पडला. हे बघता क्षणी अथर्व परत धावत धावत रडत रडत घरी गेला कसा तरी, आणि सगळ्यांना बोलावून आणलं की काका पडलेत, काका पडलेत, चला सगळ्यांना वाचवायला वगैरेचा. सगळे घरातले आले, बायका रडू लागले, आणि बघायला ते लोक उठवत आहेत, तोंडावर पाणी शिंपडतायत. घरी आणलं तरी हा माणूस उठत नव्हता. तो जसं काय मेलाय हा, पण श्वासोच्छ्वास घेत होता, अजूनपर्यंत चालू होतं. त्याच्या अथर्वच्या वडिलांनाही काही समजलं नाही. त्यांनी लगेच ॲम्ब्युलन्सला कॉल लावला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. जो हॉस्पिटलमध्ये गेले ना, तेव्हा डॉक्टर बोलवते यांची कंडिशन खूप खराब आहे, म्हणजे कदाचित हा व्यक्ती कोमात गेला आहे की काय गेला, आम्हाला टेस्ट करायला लागतात. त्यांचे सगळे टेस्ट सुरू झाले, सिटी स्कॅन वगैरे, जेही डॉक्टरांचे टेस्ट असतात ना, ते टेस्ट सुरू झाले. आणि तितक्यात अथर्व होता, त्यालाही खूप जास्त धक्का बसलेला. तो पण आत्ताच कुठे जरा झोपला होता. तो अचानक मध्येच झोपेतून उठला आणि जोर जोरात किंचायला लागला. तो बोला वाचवा वाचवा, काकांना वाचवा, तो त्याला मारून टाकेल, ते लोक त्याला घेऊन जातील, काकाला वाचवा. आणि हे ऐकून परत त्या बायका रडू लागल्या घरच्या, की काय बडबडतोय. ती गोष्ट अथर्वच्या आईने त्याच्या वडिलांना सांगितलं. त्या वडिलांनी त्यांचा जो मित्र होता सोबत, त्यांच्यावर ही गोष्ट डिस्कस झाली. तेव्हा त्यांना मित्र बोलला की एकदा बघून घे, कदाचित बाहेरचा काहीतरी असेल, जास्त ना कोणीतरी काहीतरी करणी केली आहे किंवा कोणी काहीतरी, ते असू शकतं. म्हणजे ठीक आहे, डॉक्टरचं तपासणी वगैरे करणं, पडणं वगैरे हे सगळं नॉर्मल आहे, पण हे जे अथर्ववर होतं ना, हे काही नॉर्मल नाही आहे. आपल्या गुरूंना कॉल कर आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांग. अथर्वच्या वडिलांनी त्यांच्या गुरूंना कॉल केलं आणि सांगितलं की आपला जो राजेश आहे त्याच्याबरोबर असं असं घडलं आहे. राजेश म्हणजे अथर्वचा काका. गुरु असं काही बोलले जे ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. गुरूंना ह्याबद्दल पहिलाच माहिती होतं. ते बोलले जो राजेश आहे ना, अथर्वचे काका, त्यांना ते पडले नाही आहेत, त्यांना कोणीतरी ढकलून दिलं आहे, त्यांना कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला, कोणीतरी त्यांच्या जीवावर उठला आहे आणि तो ह्यांना घेऊनच जाणार. हे ऐकत्या क्षणी अथर्वचे वडील जोरजोरात म्हणजे रडायला लागले. त्यांना घाबरले की त्यांना असं होतं की काहीही करून माझ्या भावाला तुम्ही वाचवा, कारण काही झालं तरी त्याचा जीव महत्त्वाचा आहे. तुम्ही आताच्या आता इथे या आणि त्याला वाचवा. हे ऐकून गुरुजी बोलले की कदाचित मी तिथे येईपर्यंत त्याला ती आत्मा घेऊन गेलेली असेल, तर माझं येण्याचा काहीच उपयोग नाही.
हे ऐकून त्याचे वडील अजून घाबरले. ते बोलले, तुम्हाला पाहिजे तितके आम्ही पैसे देईन, तुमचं सगळं, तुम्ही पण इथं या आणि माझ्या भावाला वाचवा. ते बोलले की ठीक आहे, मी येतो, तोपर्यंत फक्त त्याच्या आजूबाजूला हनुमान चालिसा लावून ठेवा, मी येतोय. ते गेले आणि त्याने देवाची ते हनुमान चालिसा लावून ठेवली त्याच्या बाजूला. थोड्या वेळानंतर, अर्ध्या तासानंतर ते गुरुजी आले आणि त्यांनी तीच वेशभूषा त्यांची तीच होती, जे ते, कारण ते ध्यानासाठी बसलेले होते, तर ते तशाच कपड्यात आले होते. आणि त्यामुळे जे हॉस्पिटलवाले होते ना, ते त्यांना आतमध्ये जाऊन नव्हते देत, कारण ऑब्व्हियसली हॉस्पिटलचं पण त्यांचे काही नियम असतात, किंवा ते पण असतं ना, बाकी त्यांची इमेज खराब होण्याची पण भीती असते, की हे अंधश्रद्धा वगैरे मांडतात किंवा तशा गोष्टी. काही केल्या त्यांना गार्ड काही आतमध्ये जाऊन देत नव्हते. आणि जे अथर्वचे पप्पा होते ते खूप रिक्वेस्ट करत होते त्यांना, की जाऊन द्या, आमचे गुरु आहेत ते, असं तसं, पण काही केलं ऐकत नव्हते. तर त्यांच्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं, गुरूंकडे पण काही ऑप्शन नव्हतं. त्यांनी काय केलं, शेवटला एक धागा दिला आणि एक हे दिली, काय बोलतो, धागा आणि एक अंगारा दिला. हे जाऊन ते राजेशच्या पायाला घासले आणि हा धागा त्यांना बांध. जसेच अथर्वचे पप्पा वरती गेले आणि त्या काकाकडे जाऊन त्यांच्या हातावर धागा बांधला, ते जे काका होते ना, ते जोरात असे हवेत उडले आणि खाली आपटले गेले त्या बेडवर. हे बघून हॉस्पिटलमधले सगळे लोक घाबरले की काय झालं, कारण तर काहीच समजत नव्हतं. एकतर त्यांचा आरडाओरडा सुरू होता, एकतर माणूस असा होता, डॉक्टरसुद्धा घाबरले त्यावेळी. पण जे अथर्वचे पप्पा त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं, ते अंगारा लावू लागले आणि ते सगळं करते वेळी त्यांना त्यांचे बऱ्याच नातेवाईकांचे आवाज येऊ लागले, जे जगात नव्हते. म्हणजे त्यांना त्यांच्या वडिलांचा आवाज आला, जे 6 महिन्याआधी हे जग सोडून गेलेत, की जाऊ दे ह्याला ते लोक घेऊन जातील, ह्याला ते लोक नाही सोडणार, जाऊ दे, त्याची वेळ आली आहे, त्याचे कर्म तसेच जाऊ दे. पण काही केल्यास म्हणजे त्याचे वडील थांबत नव्हते, ते अंगारा नुसते घासत होते. दुसरीकडे जो अथर्व होता तो घरात जोरजोरात किंचाळत होता, की हे लोक घेऊन जातील काकांना, वाचवा त्यांना, काकांना वाचवा, हे घेऊन जातील, मारून टाकतील, असं तसं. दुसरीकडे मग ते लावत असताना त्याच्या वडिलांना त्याच्या मामाचा आवाज आला, जेही परत ह्या जगात नव्हते, की जाऊ दे, ह्याला एकट्याला सोड, आणि ह्याला जर जाऊन दिलंस तर आपल्या पूर्ण घराचा भला होईल, नाही तर सगळ्यांना घेऊन जातील. पण अथर्वच्या पप्पांना एक गोष्ट मात्र माहिती होती, की हे जे आवाज आहेत ना, हे काही त्यांच्या नातेवाईकांचे नव्हते, तर त्या नकारात्मक शक्तींचे होते, जे त्यांना अडवत होते. त्यांनी काही केलं ते घासत होते आणि तितक्याच त्याच्या काकाने डोळे उघडले आणि परत बंद केले आणि जोरात घोरायला लागले. हे डॉक्टरांसाठी पण खूप नवीन होतं. डॉक्टर पण खूप घाबरले आणि इंजेक्शन द्यावं लागेल, नाहीतर हे माहिती नाही यांच्यावर काय होईल. रिपोर्ट्स येत नाही तोपर्यंत आपण काय करू नाही शकत. पण हे जर असेच घोरवत राहिले जोरात, जसं एक जनावर हे करतो ना, म्हणजे घोरतो ना, तशा टाईपमध्ये आवाज होता ते. म्हणजे खूप विचित्र होतं. आणि डॉक्टरने त्यांना इंजेक्शन देऊन परत ते ॲनेस्थेशिया वगैरे देऊन परत त्यांना बेशुद्ध केलं. आणि दुसरीकडे तिथे जो अथर्व होता तो सुद्धा बेशुद्ध झाला. थोडे तास गेले आणि काकांना शुद्ध आली. आणि जसे शुद्ध आले ते परत किंचाळायला लागले. अथर्वच्या वडिलांना बोलून की दादा मला घरी घेऊन चल, मला काही समजत नाही, हे लोक मला मारून टाकतील, काही करून घरी घेऊन चल, मला हे नाही वाटत. आणि खूप जोरजोरात आरडाओरडा करू लागले. म्हणजे त्यांना जे सलाईन वगैरे लावलेलं सगळं असं म्हणजे काढून टाकलं, सगळ्या गोष्टी हे करतो. त्यांनी त्या डॉक्टरांनाही समजत नव्हते, वॉर्डबॉय वगैरे त्यांना कंट्रोल करत होते, पण त्यांना काही केलं समजत नव्हतं. तेव्हा अथर्वच्या वडिलांनी एक निर्णय घेतला की एक काम करू, यांना आपण घरी घेऊन जाऊ, जे गुरुजी आहेत त्यांच्याकडून त्यांचा इलाज करून घेऊ, कारण इथे तर काय होत नाही आहे. आणि जसं हे वागत आहेत ही नक्कीच कोणती बाहेरची बाधा असेल जी यांना लागली आहे. त्यांना तिकडून डिस्चार्ज केला आणि घरी घेऊन गेले, त्यांना बांधून ठेवलं. आणि थोड्या वेळानंतर गुरुजी आले. जसंच गुरुजींनी आत पाऊल ठेवलं आणि जसं काकांनी गुरुजीकडे बघितलं, ते जोरात परत ओरडू लागले की हा माणूस काय करतो इथे? या माणसाला इथे बोलवलं कोणी? ह्याला हाताच्या आता बाहेर काढून टाका, नाहीतर मी माझा जीव देईन किंवा मी घेऊन जाईन ह्याला. आणि तितक्यात गुरुजी बोलले, मी कुठेच नाही जाणार, तू नक्की आहेस कोण जो ह्याच्या शरीरात घर करून बसलायस, मला तुला बाहेर काढायचं आहे, तू बाहेर निघून जा. तितक्यात परत त्याचे काका जोरात रडू लागले दुसऱ्याच्या आवाजात की मी ह्याला नाही सोडणार, तू इथून बाहेरचा, नाही तर मी ह्याला मारेन आणि त्या मुलाला सुद्धा मारेन. आणि हे सगळं भांडण गुरुजी आणि त्याच्या काकांमध्ये जी आत्मा होती त्यांच्यात होत होतं. आणि तो ऐकतच नव्हता. काही केल्या ती आत्मा एवढी जास्त ताकदवर होती, की एवढी जास्त भांडखोर होती, की ती ऐकतच नव्हती. खूप जास्त व्हायलेंट झाली होती. खुर्चीवर बांधून ठेवलं होतं तरी पण असं वागणार होतं की जसेच हात सुटले तर गुरुजींना मारून टाकतील, असा काही तो अवतार झालेला. गुरुजींनी जराही वेळ न घालवत त्यांच्या हातात गंगाजळ होतं ते त्याच्यात शिंपडलं. जसंच शिंपडलं ती आत्मा परत तडफडायला लागली. त्याच्या अंगात जी आत्मा होती ती पूर्ण तडफडायला लागली आणि जोरात किंचाळायला लागली की मी घेऊन जाणार, मी तुला सुद्धा मारेन, ह्या सगळ्यांना मारेन, या घराला उद्ध्वस्त करेन, काही करून माझ्याबरोबर असं नको करू, मला ह्याला घेऊन जाऊ ते, नाहीतर मी सगळ्यांचा तुमचा सत्यानाश करेन.
पण गुरुजी ऐकत नव्हते. गुरुजीने परत त्याच्यावर तो पाणी शिंपडला आणि बोलले की बोल तू कोण आहेस. तेव्हा तो बोलला की मी नाही सांगणार, मला घेऊन जायचं आहे, मी ह्या मुलाला घेऊन जाईन, मी ह्याला घेऊन जाईन, मी सगळ्यांना घेऊन जाईन. परत पाणी शिंपडलं आणि बोललं बोल तू कोण आहेस. त्यावेळी तो आत्मा रडत रडत बोलू लागला की मी कोण आहे, ह्याला विचार मी कोण आहे. मी माझ्या जागेवर बसलो होतो आणि हा तिथे आला, ह्यानी मला त्रास दिलं, ह्यानी मला सतवलं, ह्याला विचार मी कोण आहे. तो बोलले आता तू इथे कसा आलास, तू तू आहेस कोण, मला तुझ्याकडून ऐकायचं आहे, तू सांग नाही तर मी तुला अजून त्रास देईन. तेव्हा तो आत्मा बोलला की मी सांगतो, मी सगळं सांगतो. आणि तेव्हा तो आत्मा स्पष्टपणे बोलला की जो हा जंगलात फिरत होता ना, मी सुद्धा तिथेच होतो. मला तिथे कोणीतरी उतार्यात बांधून ठेवलं होतं. मी वर्षानुवर्ष तिथेच अडकलो होतो. त्या नारळात मी अडकलो गेलो होतो, ती माझी जागा होती. हा तिथे आला आणि ह्यांनी माझी जागा घाण केली. तेव्हा अथर्वसुद्धा बोलला की काल दुपारी म्हणजे ही सगळी इन्सिडेंट होण्याच्या आदल्या दिवशी जेव्हा ते नदीवर गेले होते, नदीवर जातो ना दुपारच्या वेळी, नदीवर गेले होते, तिथून येतेवेळी ते काका खूप दमले होते. त्यामुळे ते एका झाडाखाली बसले आणि तिकडे बसल्यावर तिकडेच त्यांनी म्हणजे लघवी वगैरे केली होती आणि त्या सगळ्या गोष्टी शिव्या वगैरे दिल्या होत्या, काहीतरी झालं होतं त्यांचं. आणि तीच गोष्ट त्याला पटली नाही. ते गुरुजींनी आत्म्याला विचारलं की नक्की काय झालं होतं, मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. तेव्हा तो आत्मा बोलला ह्यांनी बघितलेलं की त्या तिकडे सिंदूर वगैरे फासून मला कोणीतरी तिथे बांधून ठेवलेलं. हा तिथे आला आणि ह्यांनी माझ्या जागेवर घाण केली आणि तिथे लघवी केली आहे माझ्यावर आणि ह्याला मी सोडणार नाही. हा जातेवेळी बोलला की चला, आणि त्याच वेळी मी सायकलवर बसून आलो, ह्याच्याबरोबर आलो आणि त्यावेळी मी ह्याच्या अंगातच होतो आणि मला ह्याला घरीच मारायचं होतं. पण त्यावेळी जेव्हा मी ह्याच्या घरी आलो, मी पाहिलं की घरी दिवा पेटलाय आणि त्यामुळे मी घरी आत शिरू शकलो नाही, तर मी बाहेरच याची वाट बघितली. आणि दुसऱ्या दिवशी या मुलालाही मीच उचवलं की चल जंगलात. बापरे. आणि तेव्हा अथर्वनी ह्याला जंगलात आणलं, त्याच ठिकाणावर जिथे माझं घर होतं. तिथे आलं, तिथे परत मी ह्याला झपाटलं आणि जेव्हा हा झाडावर चढला आंबे तोडायला, तिथून मीच ह्याला ढकलून दिलं. पण हा वाचला. पण आता वाचणार नाही, कारण ह्याला मी आता घेऊनच जाणार आणि ह्या मुलाला सुद्धा मी घेऊन जाणार. तेव्हा गुरुजी बोलले की ह्याची काय चुकी आहे, म्हणजे कारण ह्याला माहितीच नाही, ह्याच्याकडून नकलच झालंय ते. असं नाही की ह्याला माहिती होती आणि ह्याने तुझं डिसरिस्पेक्ट केलंय, ह्याला माहितीच नव्हतं. पण आत्मा तुला माहिती आहे, तू एवढ्या वर्ष एका जागेवर बांधून होता. त्याला आता सोडवलं गेलं होतं, त्याला आता सोडवलं होतं. आणि तो जो आक्रोश होता ना त्याच्या अंगात, त्याच्या मनात, तो त्याला बाहेर काढायचा होता. त्याला कसंही करून घेऊनच जायचं होतं. तो बोलला काहीही झालं तरी मी ह्याला घेऊन जाणार आणि ह्या मुलाला सुद्धा घेऊन जाणार. तर ह्यांचा नाश तर पक्का आहे, कारण हे दोघे होते त्या ठिकाणावर आणि या दोघांनी केलं. ह्या मुलाची तर चल काय चूक नाही, पण हा होता तिथे, ह्यांनी सुद्धा त्याला थांबवलं नाही. त्यामुळे ह्याला पण मी घेऊन जाणार. गुरुजी आता खूप जास्त रागात आले होते आणि ते कंटिन्यूस त्याच्यावर ते पाणी शिंपडत होते आणि ते बोलत होते की तू ह्याला सोड, नाहीतर मी तुला इथेच भस्म करून टाकेन. पण तो आत्मा काही ऐकत नव्हता. तो म्हणजे ह्याला घेऊनच जाणार आणि ह्याला गेल्याशिवाय मी राहणार नाही, मला काही करून हाच पाहिजे. ह्याने माझी जागा घाण केली ना, आता ह्याला त्याची शिक्षा मिळणार. तेवढ्यात गुरुजींनी काय केलं, तिकडेच त्यांनी होम वगैरे पेटवलं आणि काहीतरी मंत्रजप करू लागले आणि तो आत्मा त्यातून बाहेर पडला. आत्मा जसाच बाहेर पडला तसेच ते अथर्वचे काका बेशुद्ध पडले. गुरुजीने लगेच त्याच्या हातात धागा बांधला आणि बोलले की आता सगळं ठीक आहे, आता ती आत्मा ह्याच्या अंगात नाही आहे. तर त्यात गुरुजी बोलले की ह्या 2 दिवसानंतर आपल्याला एक मोठी पूजा करावी लागेल, एक हवन करावं लागेल आणि अशा गोष्टी कराव्या लागतील जेणेकरून ही नकारात्मक शक्ती कम्प्लिटली निघून जाईल. आणि बोलले की 2 दिवसानंतर तर त्यांनी एक सामग्री दिली आणि त्या सामग्रीप्रमाणे त्यांना सगळ्या गोष्टी आणायच्या होत्या. आता जे पुढचे 2 दिवस होते ना, ते त्यांच्या घरच्यांसाठी खूप जास्त कठीण होते, कारण त्या 2 दिवसात त्यांच्यावर बरेच अनुभव झाले. म्हणजे असं की जे ते जेवण बनवत आहेत ना, त्यातून घाण वास सुटला आहे. दाराबाहेर त्यांच्या इकडे एक मांजर मेलेली त्यांना सापडली. असं वाटत होतं की त्यांचे जे पूर्वज आहेत ना, ते त्यांना बोलवत आहेत, त्यांच्या आवाजात बोलवत आहेत. आणि रात्र झाली की सगळ्यांना असं वाटायचं की त्यांच्या पूर्ण घराबाहेर खूप लोक असे लक्ष ठेवून आहेत. खिडकीतून कधी कोणतरी बघतंय, दरवाजातून कोणतरी येतंय
असं कंटिन्यूस त्यांना वाढत होतं. पण गुरुजींनी एक गोष्ट सांगितलेली, एक दिवा लावलेला त्यांनी आणि सांगितलेलं की ही दिव्याची वात ह्या 2 दिवसात पेटत राहिली पाहिजे, याची काळजी घ्यायची. तर एक एक करून ते लोक त्याची जी ज्योत होती त्याला ती कंटिन्यूस तूप वगैरे टाकून त्याला ती जिवंत ठेवली होती त्यांनी. ह्या टायमापर्यंत जे अथर्वचे काका होते हे 2 दिवस उठलेच नव्हते. बेशुद्ध होते. त्यांना ती भाताची पेज वगैरे होते ना, ती देऊन फक्त त्यांची ती म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये जरा ताकद राहावी म्हणून त्यांना तेच देत होते, ज्यूस किंवा त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, पण त्यांची जी बॉडी होती ना भाई, ती एकदम सुकली होती. जसं काही वर्षानुवर्ष कोणत्या माणसाला बघतो ना पण जो खूप आजारी एकदम असं एकदम बारीक झाला आहे, एकदम म्हातारे म्हणजे ते होते 40 वर्षाचे, वाढवून 80-90 वर्षाचा म्हातारा असतो ना, तशी काहीतरी हालत झाली होती. ते 2 दिवस त्यांच्या घरातल्यांसाठी खूप जास्त कठीण होते. 2 दिवसानंतर गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे सगळी सामग्री आणली गेली. थोड्या वेळाने गुरुजीसुद्धा आले आणि ते त्याच्या वडिलांना बोलले, अथर्वच्या वडिलांना, की ह्याच्या हातातला धागा सोडा. त्याचे वडील गुरुजींना बोलले, गुरुजी असं का करताय तुम्ही? तुम्हीच बोललेलात ना की ही जी आत्मा आहे ती तोपर्यंत त्याच्या अंगात नाही जाणार जोपर्यंत धागा आहे. तेव्हा गुरुजी बोलले की जर आपण तो धागा काढलाच नाही तर ती आत्मा ह्याच्या अंगात येणार कशी? कारण ती आत्मा ह्याच्याच अंगात शिरून आपल्याला सगळे उत्तर देईल जे पाहिजे. म्हणजे जर आपण हा धागा काढला नाही ना तर ही आत्मा हितेच राहील आणि अजूनही आत्मा हितेच आहे, तुमच्या घरातच आहे, फक्त ही ह्याच्या आतमध्ये जाऊ नाही शकत. जर आपण नाही केलं, जर आपण हा धागा नाही काढला आणि त्याला नाही विचारलं तरी आयुष्यभर इथे राहील आणि तुमचा सगळ्यांचा सत्यानाश करेल. तर तेव्हा त्यांच्याकडे काय पर्याय नव्हतं. त्यांनी तो धागा बिगा काढला आणि ते आत्मा परत त्याच्या अंगात आली. आता सगळं करून त्या पूजेला सुरुवात झाली होती आणि आता ह्यावेळी तर तो आत्मा परत त्याच्या अंगात आला होता आणि यावेळी तर खूप जास्त पॉवरफुल झाला होता. तो येऊन जोरात हसायला लागला. तुला काय वाटलं तू धागा बांधशील आणि मी याला सोडून देईन? मी आलो याला न्यायला आणि ह्यावेळी तर याला घेऊनच जाणार, ह्याला आणि या सगळ्यांना आणि तुलासुद्धा इथून घेऊन जाणार, तुला मारून टाकणार नाही, अशी धमकी त्याला देऊ लागला. हे ऐकूनच गुरुजी बोलले, थांब जरा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू सांग की ह्याला सोडायचं तू काय घेशील? तो बोला, मला हाच पाहिजे आणि मला 8 वर्षाचा मुलगा देखील पाहिजे, मला दोन्ही पाहिजे. तो गुरुजी बोलले, नाही तू सांग, हे तर तुला मिळणार नाही, तुला त्याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे? तुला बोकड पाहिजे की तुला कोंबडी पाहिजे, तुला काय पाहिजे? तो बोलला, नाही मला हेच पाहिजे, मला गाई करून हेच पाहिजे, नाहीतर मला तुझा जीव पाहिजे. म्हणजे तो खूपच जास्त व्हायलेंट झाला. तो बोलला, नाही तुला सांग तुला काय पाहिजे, हे तर मिळणार नाही, तुला सांग तू दुसरं काय घेशील आणि ह्या सोडशील. कारण ह्यांना माहिती नव्हतं, यांनी न कळत केलं ह्या सगळ्या गोष्टी. तू ह्यांना असं घेऊन नाही जाऊ शकत. ऐकत नव्हता. तितक्यात परत त्या गुरुजीने अंगारा घेतला आणि जोरात त्याच्यावर फेकून मारला. तो ऐकून परत त्याचा आत्मा तडपडायला लागला, जळायला लागला आणि बोलला की नाही मला हाच पाहिजे. मग त्याचे परत गुरुजीने अंगारा फेकून मारला आणि मग शेवटी तो आत्मा बोलला की मला 4 पायी पाहिजे. एका गोष्टीवर आला, मध्ये त्यांची मांडवली झाली आणि त्याने 4 पायी मागितलं आणि एक दारूची बॉटल. तितक्यात गुरुजी बोलले, ठीक आहे तुला सगळं देण्यात येईल. परत त्याने तो जोरात पाणी शिंपडलं आणि त्याच्या काकांच्या हातावर परत तो धागा बांधला. काका परत बेशुद्ध झाले. त्याच्या घरच्यांना बोलले की आता जी पुढची अमावस्या येईल तेव्हा आपल्याला त्या बोकडाचं बली द्यायचं आहे, आपल्याला म्हणजे काकांना. आणि त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. अमावस्या यायला अजून 5 दिवस बाकी होते आणि ते 5 दिवस सगळ्या पूर्ण त्या परिवारासाठी खूप जास्त कठीण होते. त्यावेळी त्यांना बरेच म्हणजे गेलेचे अनुभव, त्यांना बरेच अनुभव आले जिथे त्या आत्माने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केलं, जिथे त्या आत्म्याने दुसऱ्यांच्या अंगात घुसण्याचा प्रयत्न केलं आणि बऱ्याच अशा काय गोष्टी त्यांच्यावर घडल्या. आता शेवटी तो अमावस्याची रात्र आली. अमावस्याच्या रात्री गुरुजी परत आले आणि त्याच्या काकांना ते बोकड दिलं. ते बोकड त्या काकांनाच घेऊन ते आंब्याकडे जायचं होतं. सगळे पुरुष मंडळी त्यांच्याबरोबर होते पण लांब उभे होते. त्याच्या काकांना तिथे जायचं होतं, काहीतरी तिकडे तो उतारा ठेवायचा होता आणि तो बोकडाची तिथे बली द्यायची होती. आणि जेव्हा ते परत मागे येत होते ना तेव्हा त्यांना त्यांच्या बरेच नातेवाईकांचे आवाज आले की आम्हाला इथे एकटं ठेवून नको जाऊ. त्यांची आई जी लहानपणीच गेली होती ती सुद्धा बोलत होती की तू आम्हाला इथे एकटं का ठेवून जातोयस, मागे बघ, नको जाऊ. म्हणजे परत ते आत्मा त्यांना अट्रॅक्ट करत होते. पण त्या काकांनी मागे नाही बघितलं, सरळ ते परत आले. घरी आल्यावर त्यांनी जेवढेही लोक त्या जंगलात गेले होते त्यांना आंघोळ करायला सांगितले आणि जे कपडे होते त्यांचे ते जाळून टाकायला सांगितले. ते झाल्यावर त्यांनी काकांना विचारलं की तुला कसं वाटतंय?
तर काका बोलले की आता मला बरं वाटतंय, म्हणजे काहीतरी असं ओझं माझ्या अंगावरून ते निघाल्यासारखं वाटतंय. आणि रिलीफ. आणि इवन अथर्वला विचारलं की तुला काय काका बोलले, ते बोलले की जेव्हा परत आले ना काका परत नॉर्मल वाटत होते. तेव्हा गुरुजींनी सांगितलं की आता ती आत्मा आहे ना, ती कायमची सोडून गेली आहे आणि ती परत कधीच नाही येणार. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की तुम्ही कुठेही जाता ना, कोणत्याही झाडाखाली, कोणत्याही ते जर तुम्हाला तिथे माहीत नसेल ना, तर कुठेही घाण करू नका, कुठेही कचरा टाकू नका आणि लघवी करू नका. कुठेही जिथे एका व्यक्तीचा, एका आत्म्याचा किंवा कोणाचा डिसरिस्पेक्ट होईल असं वागू नका, कारण ती गोष्ट नंतर तुम्हाला बाधेल. आता अथर्वलाही जेव्हा विचारतो ना, तर अथर्वही बोलतो त्यानंतर त्यांची जो परिवार होता तो पूर्ण शिफ्ट झाला. काही लोक पुण्याला, काही लोक मुंबईला, सगळीकडे शिफ्ट झाली आणि सगळ्यांच्या घरी भरभराट आली. पण ते काका ते अजूनही त्या जुन्या घरात राहतात. त्यांचे मुलं देखील मुंबईला असतात, चांगलं कमवतात, पण त्यांची जी हालत होती ना, ती खराबच होत गेली. अजूनही ते गावी असतात आणि ते थोडं मेंटली सायको आहेत, म्हणजे त्यांना कळत नाही गोष्टी, मध्ये झटके लागतात. अथर्व बोलतो की एक टाईमला जे एवढे ॲक्टिव्ह होते त्यांची आता अशी परिस्थिती झाली आहे, एकदम डाऊन झालं आहे. आणि त्यामुळेच आपले घरचे पण बोलतात ना, कुठे जात आहे तर काय चुकीच्या गोष्टी करू नका. आपण जे आजकाल मुलं जातात आणि जंगलात जाऊन दारू पितात, हे पितात, ते पितात, त्यांना नाही माहिती मागे काय झालं इथे, अनअवेअर असतात. अनअवेअर असतात आणि मग ह्या गोष्टी त्यांना त्रास देतात.